चला तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन मार्गदर्शन बघणार आहोत सप्टेंबर महिन्याकरता। अर्थात मी या व्हिडिओमध्ये सगळ्याच राशी घेणार आहे राशी गटाप्रमाणे, तर ही व्हिडिओ लांबली जाणार आहे आणि माझ्या खास मेजर अर्काना डेकमधनं आपण बघणार आहोत। तर सुरू करूया अग्नितत्वाच्या राशीपासून। चला बघूया काय मार्गदर्शन तुम्हाला येत आहे ते। तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता मंडळी, आणि कार्ड आहे मंडळी हे सांगू इच्छिते की काही अनपेक्षित अशा गोष्टी तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन घडल्या असतील किंवा काहींच्या बाबतीत घडू शकतील। त्याच्याने तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे, हताश होऊ नका, निराश होऊ नका, उलटं या गोष्टीचा प्रयत्न करा हे समजून घ्यायचा की या का घडल्या, हे का असं घडलं, माझ्याकडनं काही चूक झाली किंवा काय झालं हे पडताळून बघायचा प्रयत्न करा हे सांगू इच्छिते। कारण अनपेक्षितपणे असं काहीतरी घडायची खूप शक्यता दिसत आहे, जे तुम्हाला अजिबातच ठाऊक नव्हतं की असं लगेचच असा बदल घडेल वगैरे। त्यामुळे नकारात्मक होण्यापेक्षा हे का घडलं, तुम्ही याच्यावरती काय तोडगा, काय मार्ग काढू शकता याच्यावरती लक्ष द्या हे सांगू इच्छिते। धन्यवाद। चला बघूयात जलतत्वाच्या राशींकरता काय ना मार्गदर्शन मिळत आहे व्यावहारिक जीवनाला घेऊन। तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता, आणि कार्ड आहे मंडळी तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन तुम्हाला हे सांगण्यात येत आहे, कदाचित खूप गोंधळ उडत असेल, उडाला असेल इतकी वर्ष, बऱ्याच वेळेला खूप भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही निर्णय घेतले असतील, असंही झालं असेल बऱ्याच जणांच्या ठिकाणी। तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे, कुठल्या तरी शांत ठिकाणी जा, बसा, पडताळून बघा की नक्की तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन तुम्हाला काय हवं आहे, काय अपेक्षित आहे, कुठे काय गडबड झाली, कशामुळे झाली, हे सगळं ना पडताळून बघा, तुम्हाला हे सांगण्यात येत आहे। कारण बरीचशी उत्तरं आपल्या आतमध्ये असतात आणि आपण बाहेर शोधायचा ती प्रयत्न करत असतो। तर तुम्ही ध्यानस्थ बसा वगैरे किंवा शांत एकटे बसा आणि सगळं पडताळून बघायचा प्रयत्न करा। बऱ्याचशा गोष्टी तुमच्या निदर्शनास येतील, तुमच्या लक्षात येतील आणि कुठेतरी एका म्हणतात ना कन्क्ल्युजनवर येऊन तुम्ही पोहोचूही शकता हे सांगू इच्छिते। पण नक्कीच पडताळून बघा, स्वतःला वेळ द्या, एकटे व्हा, त्यानंतर जे एक तुम्हाला म्हणतात ना एक कुठेतरी प्रकाश तुमच्या आयुष्यात येईल, ते यायची शक्यता आहे हे लक्षात घ्या। धन्यवाद। चला तर बघूया वायुतत्वाच्या राशींकरता काय मार्गदर्शन मिळत आहे त्यांच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन। तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता, आणि नक्कीच खूप सकारात्मक असा कार्ड आहे मंडळी। आणि हे सांगू इच्छिते, तुमचं जर व्यावहारिक जीवन खूप ताणतणावाखाली, खूप अडीअडचणींनी जात होतं, काहीच सकारात्मक असं घडत नव्हतं, तर नक्कीच एक मोठा बदल घडणार आहे तुमच्या व्यावहारिक जीवनात हेच सांगण्यात येत आहे। कुठेतरी हा जो एक कार्ड आहे ते हे सुद्धा सांगत आहे की तुम्ही काही देवांची प्रार्थना करा, आराधना करा, मंत्र जप करा। असे पण काही मंत्र आहेत जे तुमच्या व्यावहारिक जीवनाला मजबूत करतात, काही ब्लॉकेजेस वगैरे असतील, रेजिस्टन्सेस असतील तर ते साफ करायला खूप मदत करते। तर कुठेतरी तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन एक अध्यात्मसुद्धा जोडा हे सांगेन मी। पण नक्कीच तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन एक बदल घडणार आहे, आणि ज्यांचं व्यावहारिक जीवन आधीच खूप चांगलं आहे तर तुमच्यासाठी हा सल्ला आहे की थोडं देवाची प्रार्थना करा, त्यांना म्हणतात ना आभारी राहत जा की त्यांच्यामुळे पण कुठेतरी तुमचं एक व्यावहारिक जीवन चांगलं आहे हेच सांगण्यात येत आहे तुम्हाला। धन्यवाद। चला तर बघूया पृथ्वी तत्वाच्या राशींकरता काय मार्गदर्शन येत आहे व्यावहारिक जीवनाला घेऊन। तर हा आला आहे कार्ड, आणि कार्ड खूपच सकारात्मक असं आहे, कुठेतरी एक इच्छापूर्तीचा, यश प्राप्तीचा असा कार्ड आहे असं सांगू इच्छिते। काही जणांच्या बाबतीत एक नवीन सुरुवात होऊ शकते, त्यांच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन नवीन काहीतरी एक संधी उपलब्ध होऊ शकते। काहींच्या बाबतीत तुमच्या काही इच्छा तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन पूर्ण होऊ शकतात। काहींसाठी मला हेही दिसत आहे की जर
तितकंसं तुमचं व्यावहारिक जीवन इतकं अगदी छान जर सुरू नसेल, चालू नव्हतं, तर तुम्हाला एक स्पष्टता मिळेल. एक म्हणतात ना, एक कुठेतरी रे ऑफ होप, एक लाईट मिळेल, की मी कुठे चुकत होतो किंवा होते. मी काय करायला हवं होतं, काय नको करायला हवं होतं, एक स्पष्टता मिळेल त्या बाबतीत हे सांगू इच्छिते. एकूण हा खूपच सकारात्मक असा काळ आहे व्यावहारिक जीवनाला घेऊन, की कुठेतरी म्हणतात ना, एक तुम्हाला मार्ग मिळू शकतो, की मी आता काय करायला हवं, मी काय नको परत करायला पाहिजे, मी कुठल्या चुका परत करता कामा नये. एकूण सगळ्याच गोष्टीची एक स्पष्टता मिळेल हेच सांगू इच्छिते हा काळ पाहता. धन्यवाद.